सगळ्या स्टुडंट्स, यू हॅव डन अ व्हेरी गुड जॉब, व्हेरी गुड डान्स. But I would say the one boy in the black dress, he is just excellent in his dance. Thank you so much to all of you. पालिकेचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये क्षयरोग विभागाच्या अंतर्गत दुसरा क्रमांक आला आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये. तो आपण एक छोटी अशी एक अजून जनजागृतीपर मोहीम राबवली होती आणि या मुलांचा मागच्या एक आठवड्यापासून सगळा प्रयत्न बघतोय आपण. आता त्यांनी एवढं छान प्रेझेंटेशन केलं. आम्ही सकाळी त्यांच्या कॉलेजमध्ये पण होतो, त्यांच्या प्राचार्यांना पण भेटलो की या मुलांच्या मार्फत जेव्हा जनजागृती होते, लोकांपर्यंत पोहोचतो, तेव्हा किती ॲक्टिव्हली ते पार्टिसिपेट करतात, किती चांगल्या प्रकारे होऊ शकतो. ओके, थँक्यू. क्षयमुक्त ठाणे भयमुक्त ठाणे या संकल्पनेच्या अंतर्गत आजचा कार्यक्रम होता तो क्षयरोगाबाबत जनजागृतीबद्दल होता. आणि कालच आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रामध्ये आपल्याला जे काय मानांकन मिळतं एकूण सर्व ठाणे महानगरपालिका पकडून एक 80 महानगरपालिका आणि जिल्ह्यांना पकडून पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम ठाणे महानगरपालिकेमध्ये जो राबवला जातो त्याचा पूर्ण महाराष्ट्रात दुसरा क्रमांक आला. त्याबद्दल राज्य शासनाकडून कालच आपल्याला माहिती देण्यात आली आहे आणि त्याच्या अंतर्गतच हा आपण प्रोग्राम राबवलेला आहे. ह्या प्रोग्राममध्ये आपण मॅक्सिमम जेवढे ठाणे महानगरपालिकेमध्ये आपली आरोग्य केंद्र आहेत त्याच्यामध्ये जो आपला हा राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम राबवतो त्याच्यामधून विविध स्तरावरतून त्याचं मार्किंग करण्यात येतं राज्य शासनामार्फत. त्याच्यामध्ये वर्धाचा पहिला नंबर आलेला आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि ठाणे महानगरपालिकेचा दुसरा नंबर आलेला आहे. जवळपास 86% आपल्याला 100पैकी मिळालेले आहेत. त्याच्यानुसारच हे नामांकन मिळालं आपल्याला. आणि BN बांदोडकर कॉलेजची ही मुली आहेत जवळपास एक 30 ते 40 जणं आहेत जी मागच्या 7 दिवसापासून दररोज प्रॅक्टिस करत आहेत. जनजागृतीपर कशी मोहीम राबवता येईल आरोग्य केंद्रांमार्फत किंवा ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत कसं मोफत सुविधा प्रत्येक क्षयरुग्णांसाठी पुरवण्यात येते त्याबद्दलची जनजागृती होती. घाबरून जायचं कारण नाही आहे. सर्व औषधोपचार डायग्नोसिस असेल हे सगळं मोफत उपलब्ध आहे याबद्दल जनजागृती आहे. आणि ह्या एवढ्या एन्थुझियास्टिक मुलांमुळे आजूबाजूला बघणारा जो काही पूर्ण आपल्याकडे स्टाफ असेल किंवा रस्त्यावरची माणसं असतील यांच्यामध्ये पण मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचाच एकमेव हा पर्याय निवडण्यात आला होता आणि खूप चांगला रिस्पॉन्स आहे. सकाळपासून आपण ठाणा कॉलेजला हे प्रात्यक्षिक केलेलं आहे, NKT कॉलेजला केलं आहे, कळवा हॉस्पिटलला केलं आहे, आता आपण ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयाजवळ करत आहोत. त्यानंतर अजून विविध ठिकाणांमध्ये ठाणे शहरामध्ये पण हा असाच सेम जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात येणार.